नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। गोवंश जनावरांची निर्दय वाहतूक करून कत्तलीसाठी नेण्यात येत असताना पोलिसांनी वेळीच कारवाई केली आहे। आरोपी फरार झाला असला तरी पोलिसांनी त्वरित वाहन ताब्यात घेतले आणि गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे। नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुकीवर कारवाई केली आहे। 23 मार्चला दुपारी 12:30 वाजताच्या दरम्यान पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना हा प्रकार उघडकीस आलाय। लष्करी बाग मोतीबाग रेल्वे क्रॉसिंग जवळ एक अशोक लेलँड कंपनीचा मालवाहू ट्रक क्रमांक MH27 BX 8506 आढळून आला। पोलीस पाहून ट्रक चालक पळून गेला। वाहनांची पंचासमक्ष पाहणी केली असता 3 गोवंशीय जनावरे निर्दयतेने बांधून कोंबून ठेवलेली आढळली। यानंतर जनावरांची सुटका करून गोशाळेत हलविण्यात आले। या कारवाईत सुमारे 4,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मैंद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 आणि प्राणी क्रूरता अधिनियम 1960 अंतर्गत कलम 5(5)(5)(ब) 9 11(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। काय नेमकं माहिती आहे का? बरोबर आहे। आनंद सिंग तिकडे बीट मार्शल आहे। त्या पेट्रोलिंग दरम्यान त्याला डाऊट आला, 4 व्हीलर गाडी, त्याच्यात गाडी चेक केली, त्याच्यात 3 जनावर होते। ते गोवंश अधिनियमावर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी रिपोर्ट दिले। त्याच्यावरून फरार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। त्या गुन्ह्याचा तपास बीट अधिकारी PSI मैंद हे करीत आहे। त्याच्यात एक 4-चाकी वाहन आहे, मालवाहू वाहतूकची गाडी, अंदाजे किंमत 4 लाख रुपये आणि 3 जनावर आहेत, त्याच्यात 60,000 रुपयाचे, टोटल 4,60,000चा माल जप्त केलेला आहे। आणि गोवंश अधिनियम आणि प्राणी क्रूरतेचा अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। मोतीबाग रेल्वे क्रॉसिंग जवळ ती गाडी संशयित मिळाली, त्याच्यात आरोपी फरार झाला होता, म्हणून ती गाडी आणि माल गोवंश 3 बैल जप्त करण्यात आले आणि गोवंशमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने पाठवण्यात आले आणि त्या फरार आरोपीवर FIR करण्यात आलं। त्याचा शोध घेऊन लवकरच अटक करण्यात येईल। गोवंश जनावरांची अवैध वाहतूक आणि कत्तलीसाठीचा प्रयत्न हा कायद्याने गुन्हा आहे। पाचपावली पोलिसांनी केलेली ही तत्पर कारवाई ही प्रशंसनीय आहे।